दत्तगुरूंची उपासना कशी करावी व दत्तोपासनेने काय बदलू शकते? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. दत्त उपासनेचा संकल्प आणि महत्त्व. दत्त उपासना म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे तर आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. शुभमुहूर्तावर या उपासनेचा संकल्प सोडणे भाग्याचे ठरते. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप आहेत. त्यांची उपासना केल्याने बुद्धी स्थिर होते आणि जीवनातील गोंधळ दूर होतो. उपासनेची सुरुवात करताना मी ही सेवा निस्वार्थ भावानेच करत आहे असा भाव मनात ठेवावा. दत्तगुरूंची कृपा झाली की अशक्य गोष्टीही शक्य होतात. आजच्या काळात मानसिक शांतीसाठी दत्तभक्ती हेच खरे अमृत आहे. चला तर मग या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया. भाग 2. दत्त नामस्मरणाची शक्ती. दत्त उपासनेचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे नामस्मरण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप केल्याने आपल्या सभोवती एक संरक्षण कवच निर्माण होते. नामस्मरण कुठेही आणि कधीही करता येते, पण पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केलेले स्मरण थेट हृदयापर्यंत पोहोचते. नामस्मरणाने रक्तभिसरण सुधारते, मन शांत होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दररोज किमान 108 मण्यांची माळ जपावी. नामाच्या जपाने अंतर्मन शुद्ध होते आणि दत्तगुरूंची अनुभूती येऊ लागते. भाग 3. रोजचे गुरुचरित्र वाचन. एक साधना. गुरुचरित्र हा दत्त संप्रदायाचा प्राण आहे. दररोज या ग्रंथाचे वाचन केल्याने साधकाला विलक्षण दिव्य शक्ती मिळते. रोज किमान 1 अध्याय किंवा ठराविक ओव्यांचे वाचन करावे. वाचताना मन एकाग्र असावे आणि ग्रंथाचा मान राखावा. गुरुचरित्र वाचल्याने जीवनातील दारिद्र्य, रोग आणि दुःखाचा नाश होतो. हे केवळ पुस्तक नसून साक्षात दत्तात्रेयांचे अद्भुत रूप आहे. ज्या घरात रोज गुरुचरित्र वाचले जाते तिथे गुरुदेव दत्त अदृश्य रूपाने वास करतात. ही सेवा तुमच्या जीवनाला शिस्त आणि आध्यात्मिक खोली प्रदान करते. भाग 4. गुरुवारी दत्तमूर्ती अभिषेक. तुमच्या देवाऱ्यात दत्तगुरूंची मूर्ती असेल तर प्रत्येक गुरुवारी त्यावर अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. शुद्ध पाणी, दूध किंवा पंचामृताने अभिषेक करताना पुरुष सूक्त किंवा दत्त मंत्र म्हणावेत. अभिषेक केल्याने मूर्तीतील चैतन्य जागृत होते आणि घरामध्ये प्रसन्नता पसरते. अभिषेकानंतर मूर्तीला चंदन लावून पिवळी फुले अर्पण करावीत. हे शास्त्रोक्त कर्म केवळ विधी नसून भगवंताप्रती असलेली आपली कृतज्ञता आहे. या सेवेमुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. भक्तिभावाने केलेला एक थेंब अभिषेकही गुरूंना प्रिय असतो. भाग 5. औदुंबर वृक्षाची सेवा. औदुंबर हा वृक्ष साक्षात दत्त स्वरूप मानला जातो. दत्तगुरूंचा कायमस्वरूपी वास औदुंबराच्या मुळाशी असतो. दररोज किंवा गुरुवारी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने कर्माचे दोष जळून खाक होतात. वृक्षाला पाणी घालणे, तिथे दिवा लावणे आणि मनोमन नमस्कार करणे ही मोठी सेवा आहे. औदुंबराच्या सावलीत बसून केलेले नामस्मरण कोटीपटीने फळ देते. ही सेवा आपल्याला निसर्गाशी जोडते आणि मनातील भीती दूर करते. ज्यांना मानसिक व्याधी आहे त्यांनी औदुंबर सेवा आवर्जून करावी. यामुळे चित्तवृत्ती स्थिर होते आणि आरोग्य लाभते. भाग 6. दत्त उपासनेने काय बदलू शकते. लोकांच्या आयुष्यात सतत अडथळे येतात किंवा विनाकारण भीती वाटते. दत्त उपासनेने सर्वात मोठा बदल म्हणजे नकारात्मकतेचा नाश. तुमच्या मनातील शंका, भीती आणि नैराश्य दूर होऊन तिथे आत्मविश्वासाचा उदय होतो. दत्तगुरू हे स्मर्तुगामी आहेत, म्हणजे आठवण काढताच धावून येणारे आहेत. उपासनेमुळे घरातील भांडणे मिटतात आणि वातावरणात शांतता निर्माण होते.
ज्या व्यक्तीला जगाचा आधार उरलेला नाही तिला दत्तगुरू आपल्या मायेच्या सावलीत घेतात. तुमच्या विचारांची दिशा बदलून सकारात्मक जगण्याची उमेद ही भक्ती तुम्हाला नक्की देते. भाग 7. पितृदोषातून मुक्ती. अनेकदा अथक प्रयत्न करूनही यश मिळत नाही किंवा संतती सुख मिळत नाही. याचे कारण पितृदोष असू शकते. दत्त उपासना ही पितृदोषावर रामबाण उपाय आहे. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या जपाने पूर्वजांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद कुटुंबाला लाभतात. आजच्या निमित्ताने ही सेवा सुरू केल्यास पूर्वजांच्या त्रासातून सुटका होऊन अडकलेली कामे मार्गी लागतात. दत्तगुरू हे पितरांचे अधिपती मानले जातात. त्यामुळे त्यांची भक्ती केल्याने कुटुंबाला एक प्रकारचे आध्यात्मिक सुरक्षा कवच मिळते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. भाग 8. मानसिक आणि शारीरिक आरोग्य. दत्त उपासनेचा परिणाम केवळ आध्यात्मिक नसून तो शारीरिक आणि मानसिक स्तरावरही जाणवतो. रोजचे नामस्मरण आणि गुरुचरित्र वाचन यामुळे मेंदूला शांतता लाभते, ज्यामुळे रक्तदाब आणि तणाव नियंत्रित राहतो. दत्तगुरूंच्या ध्यानाने एकाग्रता वाढते, जी विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी वरदान आहे. सात्विक आहार आणि दत्तभक्ती यामुळे शरीरातील चैतन्य वाढते. जेव्हा मन निरोगी असते तेव्हा शरीरही साथ देऊ लागते. दत्तात्रेयांची उपासना आपल्याला शिस्तबद्ध जीवनशैली शिकवते, जी दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. भाग 9. आर्थिक स्थैर्य आणि प्रगती. दत्तगुरू हे औदार्याचे प्रतीक आहेत. जो भक्त प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने त्यांची सेवा करतो त्याच्या घरात कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता भासत नाही. व्यवसायात यश मिळत नसेल किंवा कर्जाचा डोंगर वाढला असेल तर गुरुचरित्राचे पारायण आणि औदुंबर प्रदक्षिणा खूप प्रभावी ठरतात. ही उपासना तुम्हाला चुकीच्या मार्गापासून परावृत्त करते आणि कष्टाचे फळ मिळवून देते. लक्षात ठेवा, दत्तगुरू लक्ष्मीचे पती विष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे जिथे दत्तभक्ती आहे तिथे ऐश्वर्य आपोआप चालत येते. तुमची श्रद्धा जितकी प्रबळ तितकी प्रगती जलद होते.